नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर फुगाबाही कटिंग आणि स्टिचिंग याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. सिंपल नेहमीची बाही जशी आपण कटिंग करतो तशीच आपल्याला करायची आहे. 10 इंचाची ही बाही मी ठेवणार आहे. 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन आणि त्याची रुंदी ही साधारण 7.5 इंच ठेवणार आहे. 32 चेस्टसाठी ही बाही करणार आहे, त्याच्यामुळं त्याचा खोलवा हा मी 3 इंच घेणार आहे. अशा पद्धतीने याचं मी मार्किंग केलेलं आहे आणि आता हा बाहीला आकार द्यायचा आहे. यामध्ये आपण बाहीला पुढच्या मुंड्याचा आकार देणार नाही आहे. दंडघेराचं माप टाकलं आहे 5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने ही बाहीचं ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता ही बाही कटिंग करायची आहे. ही बाही नेहमीप्रमाणेच आपण कटिंग केलेली आहे. बाही कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि सिंपल बाही कटिंग कशा करायच्या ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. आता ही झाली आपली नॉर्मल बाही कटिंग. आता यालाच आपल्याला फुगाबाही बनवायची. त्यासाठी मी खाली जे काठ असतात तर ते काठाचं माप आपल्याला आधी घ्यायचं आहे. तुमचे जे पण काठाचं माप असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि इथं त्या काठाचं मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून हा जो काठाचा भाग आहे तो आपण कट करायचा आहे. म्हणजेच या बाहीचे आपले 2 पार्ट झालेले आहे. हा एक काठाचा आणि हा वर फुगाबाही करायची आपल्याला त्याच्यासाठी. आता आपण सगळ्यात आधी अस्तरावर याचं मार्किंग करून घेऊ. 1.5 इंच आपण एक्स्ट्राचं वरच्या बाजूला हे मार्जिन ठेवायचं आहे आणि आपल्याला हे बाहीची उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. उंचीचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला बाहीला पफ ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण 4 ते 5 इंचापर्यंत आपण पफ घेऊ शकतो. तर मी 4 इंच ठेवलं आहे आणि त्याच्या पुढंच बाही आहे अशी आपल्याला आखून घ्यायची आहे. खालच्या बाजूला आपण अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवणार आहोत, कारण आपल्याला मध्ये शिवायला मार्जिन लागणार आहे. तर वरच्या साईडला 1.5 इंच आणि खाली पाऊण इंचापर्यंत आपण मार्जिन घेतलेलं आहे आणि बाकीचं पुढे 4 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण पुढे बाहीचं ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता हे वर जे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे, आपला बाहीचा पफ हा अतिशय सुंदर येणार आहे. म्हणून आपल्याला ते एक्स्ट्राचं घेऊन आपल्याला बरोबर त्या बाहीला जॉईंट करायचं आहे, त्या आकाराला मिळवायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही बाही कटिंग सांगते. अगदी 5 मिनिटात आपली ही बाही कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपला जो काठ आहे त्या काठाचं देखील आपल्याला अस्तरावर कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे, कारण मध्ये आपल्याला ते काठ जोडायचं आहे. त्या जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं अर्धा इंच मार्जिन घेऊन ही खालची बाजू जी काठाची ती कट करायची आहे. आणि आता आपल्याला मेन फॅब्रिकवर आहे असं हे कटिंग करायचं आहे. जे आपण अस्तर कटिंग करून ठेवलं आहे ते आहे असं फॅब्रिकवर ठेवून, मेन फॅब्रिकवर ठेवून आपण कट करायची आहे. आता ही बाही तुम्ही प्लेन कापडात सुद्धा करू शकता. फक्त त्याला आपल्याला काठाच्या साईडला आपल्याला काही लेसने डेकोरेशन करायचं, जेणेकरून मग ती बाही सुंदर दिसेल. आता याला काठ आहे त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्याला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. तर आता जे काठाची साईड आहे ती देखील आपण मेन फॅब्रिकवर कट करून घेऊ. थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्ही जोडताल तेव्हा कापड कमी पडायला नको.
आता आपण लगेचच स्टिचिंगला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडनी काठाची बाजू पहिले स्टिच करायची आहे. वर अस्तर ठेवून आपण ही स्टिच केली आहे आणि उलटसुलट करून आपण आता इथे वर दाबाची टिप मारणार आहोत. ही पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल. आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक उरलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे. शिवत असताना आपल्याला कटिंगकडे फार लक्ष द्यायचं आहे, कारण जेव्हा एक्स्ट्राचं काही उरतं, कमी जास्त होतं, तर ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता आपण वरच्या भागाचं जे बाही आहे ती सगळ्यात आधी पहिल्यांदा सगळ्या साईडनी जॉईंट करून घ्यायची. जेव्हा तुम्ही अस्तर जॉईंट करता तेव्हा मोठ्या टिपेचा वापर तुम्ही केला तरी चालतो आणि ते सोपं पण पडतं. आपल्याला उसवायची गरज पडली तर सहज उसवल्या देखील जातं. जेव्हा पण तुम्ही अस्तर हे मेन फॅब्रिकला स्टिच करता तेव्हा मोठ्या टिपीचा आवर्जून वापर करत जा. आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक हे आपल्याला कट करायचं आहे, जे आपण थोडंफार एक्स्ट्रा ठेवतो कटिंगमध्ये. त्यानंतर आपल्याला आता पफसाठी प्लेट्स घ्यायचे आहे. आपण हे पफचं जे प्लेट्स घेतलं ते 4 इंचावर घेतलं होतं, परंतु आपल्याला आता इथे 4.5 इंचावर द्यायचं आहे. 4.5 इंचावर मी कट करून घेतलेले आहे, कट मारले दोन्ही बाजूंनी. त्यामुळे आपला पफ हे जास्तीचा छान आणि मोठा येणार आहे, कारण नंतर आपल्याला परत प्लेट्स द्याव्या लागतात. थोडंफार कापड उरतंच, म्हणूनच आपल्याला आधीच अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे. तुम्ही इथे बारीक चुना पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी ह्या खालच्या बाजूनी प्लेट्स टाकलेल्या आहे. तसेच तुम्ही वरच्या साईडने सुद्धा टाकू शकता. इथं आता तुम्ही एकाच दिशेने देखील टाकू शकता किंवा उलटसुलट दिशेने सुद्धा टाकू शकता. एकाच दिशेने टाकल्या तर अशा प्लेन प्लेट्स दिसतील आणि उलटसुलट जे टाकल्या तर ते प्लेन दिसणार नाही, परंतु त्याचा पफ असा फुललेला दिसेल. आता हे देखील ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार आहे. मी उलटसुलट केलेलं आहे, खालच्या एका दिशेने तर दुसऱ्या वरच्या उलट्या दिशेने, अशा पद्धतीने मी ह्या प्लेट्स टाकलेल्या आहे. आता आपण जी मेन बाही कटिंग केलेली आहे कागदावर, त्याचं माप पाहायचं आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर आपल्याला ज्या चुना आहेत त्या ॲडजस्ट करायच्या आहे. जास्त झाल्या असतील तर तुम्हाला एक एक चुना घ्यायची आहे. जेवढंही जास्त होईल किंवा कमी पडले असेल तर एखादी चून आपल्याला उसवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स या ॲडजस्ट करू शकता. आता खालच्या बाजूने देखील मी एक प्लेट्स एक्स्ट्राची घेतली आहे. त्यानंतर आपल्याला आता ही काठ जॉईंट करायची. लक्षात ठेवा, ही काठ आपण जॉईंट करताना आपण जशी योगपट्टी जॉईंट करतो उलटसुलट त्या पद्धतीत केली तर जे आपल्याला मार्जिन आहे ते अजिबात दिसणार नाही आहे, आतमध्ये जाणार आहे. म्हणून आपण ही उलटी काठ मेन फॅब्रिकवर ठेवली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे टीप दिलेली आहे. जशी आपण योगपट्टीला लावतो अगदी सेम तेच प्रोसेसने आपल्याला हे सुद्धा करायचं आहे. आता हे सगळं कापड आतमध्ये टाकायचं आहे आणि अस्तरचं कापड वर घेऊन आतमधलं जे कापड आहे त्याच्यावर टीप येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आतमध्ये कापड जे आहे ते आपल्या टिपीत आलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने ते आतमध्ये गोळा करायचं आहे. आता हे आतलं जे कापड आहे ते सगळं बाहेर काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा पफ आलेला आहे आणि सुंदर ही बाही झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.